त्या निफाडवरच्या पोरांना, ओबीसी पोरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं. ती पोरं तुझ्या बाजूला आहेत का? दे त्यांना. हॅलो, काय झालं रे एक्झॅक्ट? हा, एनटीडी मधूनच घेतली. हा, आणि आता जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये त्यांनी ओबीसी मध्ये फक्त आपले जेवढे वंजारी वगैरे जेवढे कॅन्डिडेट होते ना ते सगळे काढून टाकले आणि ओबीसी साठी त्यांनी फक्त मराठा कॅन्डिडेट गाय धरले. नाही नाही, आता मला हे सांग की ते कुणब्यांना आरक्षण आहेच, पण कुणबी NTD मध्ये बसतात का? हा, त्यांनी तोच ना 1994चा काहीतरी नियम आहे ते म्हणा आम्हाला वरून सरकारने दिलाय आता आणि त्यानुसार त्यांनी हे करायला लावलंय बुवा. मग यांना जर ओबीसी मध्ये जर त्यांनी अपयश नव्हतं तर मग त्यांनी लेखी परीक्षेसाठी आपल्याला काय का धरलं बुवा असं कॅन्डिडेट आमचं म्हणणं आहे. मग त्यांनी लेखी परीक्षा दिली होती का? हो, लेखी परीक्षा दिली, आपल्याला ओरल साठी पण प्राप्त ठरलोय आपण. नाही, पण ते NTD मध्ये कसे येऊ शकतात? हा, मी तेच त्यांना तेच नाही मग त्यांनी 1994चा काहीतरी तो GR आणलाय. मग आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलाय का आम्हाला लेखी अर्ज तुम्ही द्या बुवा, का तुम्ही लिहून द्या का आम्ही नाही, पण 1994 नंतर सरकारने परत एकदा NTD साठी हे केलं ना, गोपीनाथ मुंडे साहेबांनी. हो, मग 2011ला आपले कॅन्डिडेट बसले तिथे त्या जागेवर. ते जेव्हा 2011ला जे पोलीस पाटील झाले ना त्यामध्ये आपले काही कॅन्डिडेट बसले, पण आता ज्याच्यात त्यांनी त्यांनी डायरेक्ट GRच दिलाय तो 1994चा. मग आम्ही त्यांच्याकडे लेखी मागितले प्रांतांक, आम्ही अर्ज करून आलोय. म्हणजे वंजाऱ्यांना उभंच नाही केलं? हो, डायरेक्ट काढून दिले, तुम्ही बसतीच नाही म्हणा. त्यांच्या लिस्टला नावच नाही घेतले डायरेक्ट त्यांनी आपले. ठीक आहे. हो, हेमांगी पाटील म्हणून प्रांत येते, त्यांचा नंबर तुम्हाला लागला तर व्हॉट्सअप करतो सर मी. मला व्हॉट्सअप कर. DYSP आपले DYSP आपले निलेश पालवे. पण त्याचं काही काम नाही ना त्याच्यात? नाही, हात पण ती कमिटी दोघांची तिथे दोघं घेता इंटरव्ह्यू. मग निलेश पालवेचा नंबर पाठव मला आणि त्या तिचा पण पाठव, हेमांगी पाटीलचा. हो, पाठव. हो हो. त्या निफाडवरच्या पोरांना, ओबीसी पोरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं की तुमच्यासाठी जागाच नाही. ते NTD मधले आहेत. आता हे NTD तुम्ही कोणाला दिले? तुम्हाला म्हणजे NTDला जागाच नाही असं म्हणणं हे किती धोकादायक आहे. त्याला कोण जबाबदार? आता वंजारी ओबीसी कधीपासून आहेत? हे नाशिक जिल्ह्यातलं प्रकरण आहे, भुजबळ यांच्या जिल्ह्यातलं. कोण जबाबदार आता याला? कोणी बोलायचं याच्यावरती? असं नाही करून चालत. तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकार काय करतं याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. सरकारच जर भूमिका अशी ठेवत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा?